अखिल जगत स्वामी साब सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। मला वाटलं आज तुम्ही गडाच्या पायथ्याशीच थांबणार आहात की काय। ह्या क्षणी मला तुला भेटणं अधिक महत्त्वाचं वाटलं। तुमच्या खांद्यावर डोकं ठेवून खूप अश्रू ढाळले का तिने। म्हाळसा तुझ्या जे कल्पनेत आहे तसं काहीच घडलं नाही। तू मला न सांगता बानूला जेजुरी सोडून जा अशी आज्ञा केलीस, परंतु तिने तू सांगितलेल्या अटीनुसार मला सांगितलं नाही की ती जेजुरी सोडून जाणार आहे। म्हणजे ती जाणार आहे हा निर्णय झाला आहे तर। होय, परंतु हे तिने ठरवलं आहे। मग तुम्ही का गेला होता तिच्याकडे। एवढं सगळं घडल्यानंतर मी तिकडे जायला नको होतं का। आणि म्हाळसा, मुळातच मला न विचारता तू जो काही निर्णय घेतला आहेस तो मला आवडलेला नाही। ते अपेक्षितच आहे। पार्वती देवीने जो कठोर निर्णय घेतला होता त्यामुळे नंतर सगळं व्यवस्थित झालं असणार। स्वाभाविकच आहे मला देखील तो निर्णय घ्यावा लागला। आणि अजून तरी मी तिला काहीही शासन केले नाही। आणि मला ठाऊक आहे की काहीही झालं तरी ती तुम्हाला प्रिय आहे। हे बानू, उगाच नका तानू आता। अगं समदे म्हणतात ना, राहा जेजुरी मध्ये, तेच तुझ्या भल्यासाठी आहे। अगं बोल की बानू, काशीच गप बसून राहणार आहे निस्ती। आता काय बोलू म्या, आणि तुम्ही कशा पायी तुमचा येळ वाया घालवताय। माझं ठरलं आहे समज। नाही मावशी, म्या नाही राहायचं होत, आता पुरं झालं हे समज। अगं बानू,
4 माणसं सांगत्यात ते तुझ्या भल्यासाठीच आहे असं का नाही विचार करत? उगाच कोण कशासाठी तोंडाची वाप दौडल? अगं तुझी काळजी वाटतीया म्हणून. म्हणजे तुला असं वाटतंय का का माझा हात राहून भलं होणार आहे म्हणून? वय मला तसंच वाटतं या. ए, मग का जेजुरी सोडून देवासनी सोडून भलवणार आहे तुझं? बानू, अगं आजाला कळलं तर काय वाटल याचा विचार कर की. अगं आपल्या वस्तीवरल्या माणसासनी ठावं होईल का तू जेजुरी सोडून आली तर काय वाटल त्यासनी? वाईटच वाटल ना. कोण काय बाय बोलल, मग काय करावं आपण? आपण कशापायी काय करायचं? हे हाय हे तसंच आहे हे एकवार मनामध्ये पक्क केलं का त्याचा विचार नाही करायचा. आणि वाटल की त्यासनी वाईट. मला बी हे आवडणार नाही. पण हता असं जगण्या परिसातनं लांब गेलेलंच बरं आहे. अगं कुणी सांगितलं माझी थांबशील हात तू? हा लोक आम्हा समजासनी तुझी काळजी वाटते म्हणून आम्ही तुला सांगतोय. अगं ऐक बानू, म्हाळसा देवीसनी जाऊन भेट हवं तर, नाहीतर आम्ही भेटू त्यासनी. आणि ते कशापायी? हवं तर म्हण त्यासनी माझं चुकलं पर तुमचा शब्द माग घ्या, मला ही तर राहू द्या. आता म्या त्यांच्या मोहर नाही जायचे आणि मलाच हात राहायचं नाही तर म्या त्यांच्या मोहर जाऊ तरी कशापायी? ए बानू, अगं वाईस ऐक. मला कुणी बी किती बी येऊन सांगितलं तरी म्या हात राहायची नाही. आणि तुम्ही बी हेच समजा सांगणार असाल ना तर म्या जाते हात. अगं ए बानू, ए बानू. काय अहो कुठे निघालात? गडावर बाहेर पाहून येतो. गडावर जातो म्हणून सांगाल आणि श्री खंडेरायांना भेटून याल. बर, मग त्यांना भेटायचं असेल तर तुमचा आक्षेप आहे का? अर्थातच नाही. त्यांना भेटण्यास माझा आक्षेप नाही, परंतु जे सुरू आहे त्यात तुम्ही हस्तक्षेप करू नये असं मला वाटतं. हे तुम्ही बोलत आहात? मग जे घडतंय ते पाहत राहायचं का? ह्या वेळची परिस्थिती पाहता आपण काही करू नये एवढंच मला म्हणायचं आहे. उलट यावेळीच काहीतरी करावं लागेल. जे घडत आहे त्यातून पुढे अनर्थ होऊ शकतो. श्री म्हाळसा देवींनी बाणाईला जेजुरी सोडून जाण्याचा आदेश दिला. ती जाणार आहे असं दिसतही आहे. तिला थांबवायला हवं. प्रश्न बानूने इथे राहायचं की नाही हा आहे. त्यामुळे श्री खंडेरायांनी भूमिका घ्यायला हवी. तुम्ही त्यात काय करणार आहात? वेळ पडल्यास मला श्री म्हाळसा देवींशी बोलावं लागेल. काही अशुभ घडू नये हे मला देखील वाटतं, परंतु तुम्हालाही सहाय्यभूत व्हावं लागेल देवी. आता म्हाळसा देवींना समजवायला मी काय कारण शोधू? माझे सगळे तर्क संपले आहेत. असं म्हणून कसं चालेल? जिथे सगळं संपलं असं वाटतं तिथेच अजून एक वाट असते, ती शोधावी लागते. श्री म्हाळसा देवींचा आदेश वाचून बाणाईला काय वाटलं असेल? तिला सावरायला हवं. परंतु आता हे सारं थांबायला हवं. हे सगळं थांबायला हवं म्हणून श्री म्हाळसा देवींनी निर्णय दिला, पण तो योग्य नाहीये हे त्यांना ठाऊक नाही. सगळे वाद मिटावेत यासाठी योग्य तो मार्ग शोधायला हवा. म्हाळसा हा निर्णय मागे घे. का? कारण हा निर्णय अयोग्य आहे. हे कोणी ठरवलं? तू माझ्याशी असाच वाद घालणार आहेस का? तुम्ही म्हणता म्हणून मी माझा निर्णय मागे घ्यायचा? माझ्या अनुमतीशिवाय ती माझ्या संसारात आली म्हणून मी तिला तशी आज्ञा दिली आहे आणि ती जाईल. खरं तर तिने आता जायला हवं आणि यामध्ये तुम्ही पडू नये हे मी बानूला सांगितलं आहे आणि तुम्हाला देखील सांगते आहे. परंतु असे निर्णय
तू एकटी नाही घेऊ शकत. तुम्ही दिलेल्या वचनाप्रमाणेच वागता आहात ना? तुम्ही कधीही वचन मोडत नाही. मग तुम्ही मला सिंहासनाचा जो अधिकार दिला आहे त्या अधिकाराने मी सांगते आहे की माझ्या राज्याच्या राजधानीत मला ती बांधू नको आहे. तिने माझ्या दृष्टीचे आड व्हावं. परंतु तू तुझ्या अधिकाराचा वापर हा व्यक्तिगत गोष्टींसाठी करत आहेस. असं म्हणाला तरीही चालेल, कारण याच कारणासाठी मी माझं व्यक्तिगत आयुष्य 12 वर्ष बाजूला ठेवून राज्यकारभार केला आहे. परंतु ती इथून निघून गेल्याने काय साध्य होणार आहे? आजवर माझ्या मनावर तुम्ही ज्या दुःखाच्या दागण्या दिल्या आहेत त्या पाहता खरं तर काहीही साध्य होणार नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की की ती जर माझ्या समोर नसेल तर माझं दुःख कमी होईल. नाहीतर पार्वती देवींनी गंगा देवींना जसा शाप दिला होता तसं काहीतरी माझ्या हातून घडू शकतं. म्हाळसा अजूनही विचार कर, कारण आता मला देखील काहीतरी निश्चित अशी भूमिका घ्यावी लागेल. आणि ह्यावेळी जे काही घडेल त्यावेळी मी केवळ साक्षी नाही राहणार. मग भूमिका घ्या. मी तुम्हाला हे आधीही सांगत आले आहे, पण अशी भूमिका घ्या ज्यात माझेही हित असेल. कारण सप्तपदीच्या वेळी सुखी संसाराचं वचन तुम्ही मलाही दिलं आहे. देवा, तुम्ही श्री म्हाळसा देवींची भेट घेतलीत असं कळलं. होय माधवा, मी आता म्हाळसेलाच भेटून येतो आहे. देवा, बाणाईने जेजुरीत राहावं म्हणून तुम्ही श्री म्हाळसा देवींना समजवण्यासाठी गेला होतात. होय, मी म्हाळसेला समजवण्याचा फार प्रयत्न केला, पण ती तिच्या मतावर ठाम आहे. आणि तिकडे बानू देखील तिच्या निर्णयावर ठाम आहे. आता ह्यातून काय मार्ग निघणार हाच मोठा प्रश्न उभा आहे. श्री म्हाळसा देवींनी त्यांचा निर्णय मागे घेतला असता तर बाणाईला समजावणं सहज शक्य झालं असतं. होय, परंतु म्हाळसा म्हणजे या जेजुरीची साम्राज्ञी आणि ह्या सिंहासनाचा अधिकार. माधवा, त्यातूनच तिने हा निर्णय घेतला आहे. तेव्हा आता खरंच मोठी समस्या समोर आली आहे. यातून लवकरात लवकर मार्ग काढणं आवश्यक आहे. देवा, आता म्हाळसा किंवा बानू कोणीतरी त्यांच्या निर्णयातून माघार घ्यायला हवी, नाहीतर यातून काहीच मार्ग दिसत नाही. किंवा आपणच निर्णय घेतला तर?
होय माधवा, परंतु आता ह्या क्षणी मला कोणताही मार्ग स्पष्ट असा दिसत नाहीये. देवा, मी श्री म्हाळसा देवींची भेट घेऊन त्यांच्याशी बोललो तर? हवं असेल तर मी लक्ष्मी देवींना त्यांची भेट घेऊन बोलायला सांगतो. म्हाळसा आता ऐकेल असं मला नाही वाटत. पण आपण प्रयत्न करून तर पाहायला हवाच ना. बाणाईशी बोलून बघतो मी. तुमच्या आणि लक्ष्मी देवींच्या भेटीने जर म्हाळसेने तिचा निर्णय मागे घेतला तर उत्तमच आहे. पण जर निर्णय मागे घेतला नाही तर? तर मलाच तसा निश्चित असा निर्णय घ्यावा लागेल. कारण माझ्या पुढे आता गत्यंतर नाही. माझं तर डोसकच चालणं झालंय. आता हिला कुणी कसं समजावं म्हणजे हिला कळल हेच कळना झालंय मला. बरं, शुभम भवतु. मला बाणाईशी बोलायचं होतं. अय, बानूला बाहेर बोलू. बरं झालं तुम्ही आलात. आता बानूला तुम्हीच समजवाजी. कुणाचं काय बी ऐकणं झाली. जे घडलं त्याची मला पूर्ण कल्पना आहे, म्हणूनच मी आलो. तुम्ही येणार हायसा हे ठाव नव्हतं जी. अशा प्रसंगी तुझी तातडीनं भेट घेणं मला आवश्यक वाटलं, म्हणून कोणताही निरोप न देता आलो. बाणाई, खंडेराय तुला भेटून गेले असं समजलं. वय तुम्हाला तर समजा ठाव असेलच, म्हणूनच तुझी भेट घ्यायला आलो. बाणाई, तू तुझा निर्णय मागे घ्यावास. म्हणजे तुम्हाला बी असंच वाटतंय वय? बाणाई, तुझ्या या निर्णयामुळे सगळ्यांना दुःख होत आहे. तू जेजुरी सोडून जाऊ नये असंच सगळ्यांना वाटत आहे. पर म्हाळसा देवीसनी कुठं असं वाटतंय? त्यासनी तर आनंदच होईल मी हातनं गेले तर. म्हणून तू हा निर्णय घेतला आहेस का? नाही जी, त्यामागही एकलंच कारण नाही. पण मलाच आता हत राहायचं नाही. मी ही जेजुरी सोडून गेलेलंच बरं आहे. आता तुम्ही बी मला नगा थांबवजी. मी जाते जेजुरी सोडून. देवी, मी आत येऊ का? ये. देवी, आपण सांगितल्याप्रमाणे मी सगळीकडे लक्ष देऊन होते. कुठे काय घडतं आहे ह्याच्याकडे बारकाईनं पाहत होते. प्रस्तावना नको, पुढे. प्रधानजी बानूच्या वाड्यावर गेले आहे. कधी? बराच वेळ झाला. म्हणजे गड उतरून ते कुठे जाणार आहेत हे काही माहीत नव्हतं. ते वाड्यात गेले आणि मी इथे सांगायला आले. आणि तिची काय वार्ता? ती तर निघायची तयारीच करते आहे. पण इथून काहीही घेऊन जाणार नाही असं तिने ठरवलंय. इथून जाईपर्यंत सगळ्यांची सहानुभूती ती मिळवणार. दुसरं काय येतं तिला? देवी, अजून एक सांगायचं होतं. सांग. आपण तिला इथून जायची आज्ञा दिली. ही वार्ता आता सगळीकडे पसरू लागली आहे. प्रजेतले लोकही तिला भेटायला येतील असं दिसतं आहे. चालायचं.
या माणसापेक्षा बानूचं दुःख लोकांना मोठं वाटत असावं, त्याला आपण तरी काय करणार? आणि कोणाला काय वाटतं हे आपल्या हातात थोडी असतं. हो. बरं मी आता येऊ का? म्हणजे खूप काम केलंय ना, तर नाही, कशाला, नको. घे. येते मी.